होय गं. हो मग ते आपलं हाताचा खेळ खेळू. थांब बापाला झोपतो ते. झोपली असतील की आता. थांब थोडं. तिथं वरती जा. थांब ना थोड्या वेळ. यायला येतं का नाही रे? तासभर वाट बघू त्याची. नाही आले त्याच्या दुकानासमोर जाऊन बसू की. चालतंय चालतंय. आलं बघ. चाललं बघ आई गेल्या कुठं पळतो रे? कुठं पळतो म्हणजे तू पैसे केव्हा देणार आहे? देतो की केव्हा देणार आहे पैसे? कधी देतो हा? 2 महिने झाले चुत्या पित्या समजा लागला. पैसे कधी देतो? दी कोण लागले? काय झालं रे? संत्याला पळलं संत्या मारायला ते. थांब. काय झालं रे? हे सोन्या काय झालं? हे बघ सांगते तुला व्यवहारातलं काय माहित नाही. तू काय मध्ये पडू नको. तुला नीट मी गुढीत सांगायला लागलोय. अरे ह्याला नुसतं मध्ये तर पडू दे की मग. ह्याला सांगतो मी एका काठीच्या रट्ट्यातच मुततो बघ याला. फळा 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 फळा. तुला उडू नको. काय झालं ते नीट सांग. तू सूर्य गप्र. अरे विचार की त्याला तू. पैसे घेतले तुम्ही यांच्याकडून. किती घेतलेत पैसे? विचार की त्याला तू. किती घेतले तर? 30,000 घेतलं होतं. कशाला घेतलं होतं? दुकानाचे सगळे पत्रे खराब झाले ते बदलण्यासाठी घेतलं त्यांच्याकडून पैसे मी. सोन्या उद्यापर्यंत मी देतो पैसे. बंड करू नको. दिवरती टाकून. हे बघ संत्या तुझ्यामुळे मी गप बसायलो आता. उद्या जर मला पैसे मिळाले नाही तर का नाही ह्याच्यात दारा जाऊन बसणार आहे बघ मी. माझं मी देतो. काय काळजी करू नको. तू काय पागल बिगल आहे का काय? मला पैसे मागायचे असतात ह्याच्याकडून कशाला घेतो? ते काय शान आहे म्हणजे. गाडी कुठली? काय काय करा तिकडे गाडी पाडली माझी. तिकडे जाय गाडी. बरं तुला वाटतंय का ते सांगत्या पैसे घेऊन? देईल की. नाही जर दिलं का एका काठीच्या रट्ट्यात दोघं बी आडवा करतो. चल गपची. उद्याच्या उद्या बघ काय लागेल बडबड करायचं उगाच. सांगत्या कुठे गेल तर इकडे तू गावात? अरे हे काय खवा आणाय गेलतो. पाहुणे आल्यात ना घरी. जेवण वेत आहे का किंवा हा जामून बनवतात. मला बोले हो खायला. त्याची ह्यायला तर पिसाळीला आवलं तर साहेब पाहुण्याला आणल्यात म्हणतोय तर. बापू त्याला वेळ झाली गावात गेली. कोणतरी लावून बघा. अगं ही लय हलकट गाबडा आहे. लवकर येऊन सांगितलं होतं त्याला. अगं पाहुण्यासाठी खवा आणायला लावला होता. पाहुणे तर गेले. आता आपणच खात बसावं लागेल त्याला. बापून तुला बघितलं तर खवळते. बरोबर. आणि त्याच्या नको नादी लागू. माझं मी बघतो काय करायचं ते उद्या. तेवढं बघू उद्या मला मारेल आणि घेऊन. नाही त्याला फक्त काय म्हणू नको तू. तेवढं बघू दिशाला. हो हो बापूला बोल. बर हो का? हो का? काय रे आत्ता आला काय? पाहुणं जायच्या अगोदर तुला ये म्हणलं होतं. खवा आणलास का? हे काय आणलाय की? ठेव आता माझ्या डोक्यावर. पाहुणे तर गेले. किती वेळेस तुला जाऊन सांगितलं. रागानं सांगितलं. गोडीनं सांगितलं. पण तुझी चालच जात नाही. आता इकडे ठोवाड घेऊन बघत बसलास का? जा त्या म्हशीला बघ. बर जातो. आणि हे बघ त्या म्हशी घेऊन ये. दुधाच्या इकडं आणि बाकीच्या तिकडं बांध. हे ठेवू काय तर?
तू नाही हा बापू. इकडे ये पुरी. ही खवा आणलाय त्यानं. तुला जामून बनवा येतात का? मग येतात की. काय म्हणती? अरे वा वा वा. तर हे बघ सुंदर जामून बनवायचं. हा, जा जा. बापू साखर लय कमी आहे, त्यांना आणायला लावता का? साखर कमी आहे? अगं त्याला साखर आणायला लावल्यावर तो यायचा परवा दिवशी. आपण जामून कधी 15 दिवसांना खायचं काय? हे बघ आजच्या दिवस राहू दे. उद्या सकाळी जातो साखर घेऊन येतो. आपण 2 जण मिळवून बनवू. बरं बरं. दी हं. मग मला झोप लागली. अगं मला नाही ना झोप यायची. चला मग बाहेर. बाहेर नगर तिथं घेऊन हळूहळू उठून हं. घेऊन येडं वागतो उठून. देहाना केल्याशिवाय नाही मला झोप लागली. रात्रीचा खेळ लय महत्वाचा आहे गं. दी दी दोन शेअर झाले संध्याकडे जाणार आहे मी. शर्टाचा नंतर बघ, आधी पैशाच बघ लवकर. चल लवकर. मी काय आलो लई. दी ए आम्ही थांबतो इथं. जा पटकन पैसे घेऊन याचा. बरोबर. अय गाडी राहू दे इथं. जा चलत. बरोबर. आज ह्यानं पैसे तर नाही देऊ दे. ह्याला दाखवतो माझा हिसका काय असेल ती. हे बाबा बस शांत. काय झालं रे? आली ती. ह्याच्या आईला ह्याच्या थांब मी बापूला बोलतो. हां बापू, आता आपल्या जलबानं पैसे घेतले होते त्या सोन्याकडून. आता लईच परेशान करायला लागले. तो का महाग चालय त्याचे. मग माझ्याकडे आहेत फोन पेला, देऊन टाकू का त्याला? देईन ना नंतर. काय रे नालाय का? कशाला ते फालताड माणसाकडून पैसे घेतलेस? आमच्याकडे यायचं होतंच ना. दिले नसतं का तुला पैसे? ती मोकांडी बसायल्यावर पुन्हा आमच्याकडे आलास होय?
जाऊ त्या नका खवळ आता चूक झाली त्याच्याकडून. ठीक आहे दीदी काय ती फोन काय का असतंय फोन मध्ये पाठवायचं ते दे टाकून. जा जा. त्याचा फोन पे नंबर आहे का? नाही स्कॅनर आहे. स्कॅनर आहे का? मग दे. किती करायचे? 30,000. परत त्याकडून पैसे घेऊ नका हो. नाही मग गेले जा. बरं. बापू हाडवा एक टाका इकडे हाडवा. आले तर बघ तुझ्या फोन पेला पैसे. आता पैसे मागाय नाही तुझं कसं टंगड तोडतो बघ. अय आता आले ना पैसे कशाला नादाला लागायचे ह्याच्या. चल जावा जावा. अशी लय बघितली ती. थोडा वडा बापू तिकडे पलीकडे. ए पोरा बायांना म्हणावं ओलं सोयाबीन खाली टाका आणि वाळलं इथं वरी टाका म्हणावं. जा बरं पटदिशी राहणार बायने किती काढले ती बघ. बरं जातो बापू. ए पोरा अरे मला ग्लासवर पाणी आणून दे की. बरं आणतो. बापू आहे की बाहेर? बापू आहे नाही 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 जावा मला लई काम पडले घेतलास पण दोन नाही नाही तुला ना बापू का रे आतापर्यंत एखादी हिरशी इंधून झाली असती. ग्लासभर पाणी आणायला इतका वेळ लागतोय तुला. अहो बापू पल्लवी जाळ्या काढत होती मग थोड्या जाळ्या काढू लागलो हो तिला. जाळ्या काढीत होताच का तिला जाळ्यात गुतवीत होताच? नालायक कुठला. आणि इकडं आणि जा तिकडे शेतामध्ये बघ काय काय झाले ते. वरवर शिया पारल्यावर करायला लागलाय. एक सांगितलं की दुसरंच करतो. हल्लकट कुठला. संजो आरती ठेव पाठी खाली. ही पान कर. हा.
बापू त्या साहेबाच्या मनावर घेतलं का नाही तुम्ही? काय बाबा घेतलं मनावर? अरे कशाला म्हातारपणी कटकट लावून घ्यायची? बापू घ्या करून तेवढाच कमरात व्यायाम होईल. हा लागला वाळल्या नारळावर पाणी वाटायला. तू निघ बरं इथून. बापू आमचं काय तुम्हाला पटणारच नाही, द्या तू ना. आता काय करतो? त्या हाण्याला जरा व्यवस्थित धू. बर धुतो काल गाळानं मरणाचा भरला येतो. धुतो. अगं बापू नाही तोपर्यंत चल ना वाट्यात घेऊ आपलं उर. मारून फेकीन नाही वल्ले कपडे तुमच्या तोंडावर. तुला शेतात आवडत आहे ना, चल ना वसात जाऊ मग. कुठ्या खाऊ इथून तुम्ही? रानात चल नुसात चल. लयच आज उगा शाहूपणा दाखवायला लागली. गप्प बसा. आम्हाला तू संध्याकाळी ये जवळ, मग तुला सांगू. संतोष, काय बापू? काय करतो तिथं? अहो काय नाही बापू, बसलो होतो तिच्यापाशी. अरे सोयाबीन काढायची झाली, मग रानात जावं, मागं कुठं काडी कुडी काय राहिली ती बघावी, ती गोळा करून इकडं आणावी. ते सोडलं इथं बायकोच्या बगलात बसतोय. अरे शेतातली कामं काय बायकोच्या बगलात बसून होत असतात काय? अहो बापू, तिचे कपडे झाले का, आम्ही दोघं बी खाली जाणार होतो. आता तू एक काम करीत जा. बायको धुणं धुवायला लागली, स्वयंपाक करायला लागली, हागाय मुताई निघाली, तिच्या काकरच बसायचं, उतरायचंच नाही खाली. अहो बापू, एकाला दुसरं असल्यावर काम जास्त नाही का होत? तुझं काय काम असतंय ते मला माहित आहे की. एवढा मोठा कोटा पुराणा तुला, पत्र्याचं शेड पुराणा तुला, रातच कुठं घेऊन जातो रे पोरीला? अहो बापू, आमच्या उशाला झोपल्यासारखं तुम्ही झोपतात. आम्हाला येते का मोकळ्या मना रातचा खेळ खेळायला? मग आता आम्ही बाहेर जावं नाही तर कुठं जावं मग? लय पुढचं बोल नको, पालता घालूनच कचकचा तुडील. अरे त्या पोरीचा तरी विचार कर. तीच म्हणते बाहेर चल म्हणून. पोरीचं जर नाव घेतलंच बुटन तोड एकच करीन तुझं. आहे का? चल चल थाऊ राहणार. जातो जातो. हलकट कुठलं सांगितलेलं कळतच नाही याला. पोरी, ओ बापू. कपडे धुवायचे आले की घरी? त्याच्याकडे जाऊ बिऊ नको. नाही नाही जात बापू. मी साखर आणली, आपण जामून बनवू. एवढं झालं की येतेच बापू. ये माय लवकर. बापूला झोपतो ते. झोपली असतील ते आता. थांब थोडं. तिथं वरती. थांब ना थोड्या वेळ. संतोष, बघ तुला म्हणलं होतं ना बापू जागी इथे.
काय बापू बाहेर ये जरा. काय बापू रायबा माहीत आहे का तुला? हा माहिती आहे की. त्याच्या 2 खोल्या भाड्याने घेतली. आत्ता तुम्ही दोघांनी झोपाय तिथं जायचंय. अहो बापू पण तुम्हाला इथं एकटं टाकून. अरे असा बी मी एकटाच आहे की. रातभर तुम्ही दोघं जाता रानाने आणि पहाटे येता घरला. म्हणून तर मी रूम भाड्याने केली. आपलं बांधकाम होईस तर तुम्ही दोघांनी तिथं थांबायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं, सकाळी लवकर यायचं, नाहीतर रात्री तिकडं आणि दिवस बी तिकडंच. म्हातारा मरायचे इथं उपाशी. अरे काय एकमेकाची तोंड बघायला तुम्ही. निघा निघा लवकर निघा.